दादरमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये बॅनरवरून वाद रंगला। राज ठाकरेंच्या गंगाजल वक्तव्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकरांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावले होते आणि या बॅनरवरून मनसैनिक आक्रमक झाले। त्यानंतर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हे बॅनर हटवले। दरम्यान या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव पाहायला मिळाला। मनसेची जी काही अवस्था झालेली आहे ही वारंवार होत राहणार। काही मतदारांनाच कळत नाहीये की यांची खरी भूमिका काय आहे। त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की हिंदूंवरती टीका करणं कुठेतरी टाळायला पाहिजे। कारण की आपण जर गंगेबद्दल बोलला तर नक्कीच ते स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपण बोला, करणं गरजेचं आहे। पण आपण महाकुंभ मेळाव्याबद्दल बोलला ते चुकीचं आहे आणि हिंदूंना याबाबत नक्कीच दुःख झालेलं आहे। 44 वर्षानंतर हा एक योग आला होता महाकुंभचा। त्यानंतर 60 कोटीहून अधिक हिंदू त्या ठिकाणी एकजूट झालेले होते। त्या महाकुंभ स्नानामध्ये आज त्यांनी भाग घेतलेला आणि प्रत्येक हिंदूच्या श्रद्धेचा भाग होता। पण वारंवार आज हिंदूंवरती टीका केली जाते, महाकुंभ मेळ्यावरती टीका केली जाते, 60 कोटी आल्यावरती त्याच्यावरती आकड्यावरती टीका केली जाते। गंगा नदीला आपण माता मानतो, देवी मानतो आणि तिलाच आपण प्रदूषित करतो, हा आमचा मूळ विषय आहे। कळलं? तर ही जी मंडळी आहेत हे असे काहीतरी बॅनर लावून स्वतःचा प्रसिद्धी घेण्यासाठी केलेला हा त्यांचा स्टंट आहे। तर त्यांना गांभीर्याने घेण्यात पॉईंट नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मिठी नदीच्या गाळामध्ये पैसा खायचा आणि तो त्याच पैशाने निवडणुका लढवायच्या, अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार तू? त्यांना काय कळणार आहे गंगेचं महात्म्य आणि प्रदूषणाचं महत्त्व? त्यामुळे ह्या लोकांना फार महत्त्व देऊ नका।